नमस्कार. मी भारतामधून दीपा सामंत, पुणे, महाराष्ट्र. मी आज संहिता म्हणते, शनिवार वाड्याची संहिता. शनिवार वाडा म्हणजे मराठी मनाचा मानबिंदू. मुठा नदीच्या किनाऱ्यावर बसलेला, लाल महालातून आणलेल्या त्या मुठभर मातीवर, त्याच्या भरीवर उभारलेला, त्यामुळे शिवबाचा निग्रह त्यात ओतप्रोत भरलेला. आज माझी मैत्रीण आली होती US वरून. तिला शनिवार वाडा पाहायचा होता आणि नेमका आजचा दिवस होता 14 फेब्रुवारी, प्रेमाचा दिवस. वातावरण गंधाळलेलं, सगळीकडे लाल फुलांची आरास, तरुणाई पार उत्साहात. आणि ती आणि मी त्या शनिवार वाड्याकडे निघालो. शनिवार वाडा ही वास्तूमुळे शहराच्या मध्यभागी, त्यामुळे शहरी डामडौलाचा, या नाटकी गोष्टींचा त्या वाड्याच्या मनात काय विचार येत असेल, ती नेमस्तपणे हे सारं बघत उभी होती. मैत्रिणीबरोबर तो वाडा परत बघताना त्याची भव्यता मला खुणावत होती. आणि त्याच वेळी त्या वाड्यातून एक आर्त साद मला ऐकायला आली. मी चौफेर नजर फिरवली आणि आसपास असणाऱ्या त्या तटबंदीशिवाय मला कोणीही नाही दिसलं. तसंही आजकाल गडकिल्ले, वाडे इकडे प्रेमवीरांव्यतिरिक्त दुसरं कोणी येतही नाही ना. कोणीतरी मला विचारलं, आज वातावरण अगदी गुलाबी आहे ना? माझं लक्ष पुन्हा त्या आवाजाच्या दिशेने रोखलं गेलं. अगं बघतेस काय, मी शनिवार वाडा बोलतोय. मी अवाकून त्याच्याकडे बघत राहिले आणि परत थोड्या वेळाने पुन्हा आवाज आला, अगं मला बोलायचंय. काही तू ऐकलेलं आणि काही तुझं ऐकायचं राहून गेलेलं. मी आज तुला सांगणार आहे. मी फक्त त्या तटबंदीतून ओघळणारे ते अश्रू बघत होते आणि चेहरा नसलेली ती तटबंदी मला त्यावेळेचा सुवर्णकाळ दाखवत होती. आजच्या दिवसाचं या वाड्याला का अप्रूप असेल? ह्या वाड्यात अशा अनेक निरागस, निरपेक्ष प्रेमकहाण्या रंगल्या. आणि मग मी ठरवलं, ह्या वाड्याची संहिता मी मांडायची. तसं बघायला गेलं तर प्रत्येक जण स्वतःची संहिता स्वतः लिहितो, पण माझा शनिवार वाडा बोलू शकत नाही, तो लिहू शकत नाही. म्हणून त्याची संहिता आज मी मांडते. त्याचा आवाज बनली आहे मी. आपली भारतीयांची कुटुंब व्यवस्था ही लग्नसंस्थेवर अवलंबून आणि ती परिपूर्ण आहे असं मला वाटतं. पण आजच्या पिढीला हे मैत्र समजलेलंच नाही. हवी असणारी स्पेस मिळवण्याच्या नादात ह्या निरागस नात्याचं त्यांनी काय करून ठेवलं आहे ना. ब्रेकअप ह्या चक्रव्यूहामध्ये ही भावना फार कोलमडून गेली आहे. प्रेम ही काही साजरी करायची गोष्ट आहे का? मला वाटतं प्रेम म्हणजे समर्पण. या वाड्याने जिकडे नारायणरावांच्या मृत्यूचे रक्तरंजित शिंतोडे स्वतःच्या अंगावर उडवून घेतले, तितकेच जेवणावळीचे थाटही रंगवले. 1713 ते 1818 असा 105 वर्षाचा काळ हा पेशवाईचा काळ. आणि मग आले इंग्रज. हे वैभव त्यांनी जमेल तितकं लुटलं, नासवलं आणि सारे घाव सोसून एक अग्निदिव्य करून आपल्या समोर ही वास्तू उभी. माणसाला मरण असतो, पण वास्तूचं काय? तिला शाप असतो ना. इथे काळ जरी गातो आहे, इथे काळ जरी गातो आहे, काळोखाची गाता, तरी परत करारी दीपोत्सव, तरी परत करारी दीपोत्सव आणि परत उजळून निघेल हा शनिवार वाडा. जिकडे रावबाजीच्या तलवारीचे घण, मस्तानीचे रूप ह्या वाड्यानं सजवलं, त्या वाड्याला कितीतरी निरागस प्रेमकहाणीचे पडसाद उमटलेले असतील. जशा या वाड्यातल्या मैफिली त्याला आठवत असतील ना, तशा या वाड्याला इथल्या प्रेमकथाही रोमांच आणत असतील. आज जी वास्तू आपल्याला पालापाचोळा उडवताना दिसतीये ना, कधी काळी तिथे कोवळी निरागस पालवीची लवलव होती. आणि आज काय करून ठेवले या हळुवार भावनेचं नवीन पिढीने. ती ओरडून पण सांगत असेल, पण आपल्यापर्यंत ती साद येतच नाही. आणि आली तरी वेळ आहे या नवीन पिढीकडे. त्यांना स्पेस हवी. कोणापासून, कसली? या वाड्यात अनेक सत्ता मंथन झालं, छुपे वार झाले, कोवळे जीव फार होरपळून गेले. आणि त्या महत्वाकांक्षी लोकांच्या बरोबरीने एक अबोध, निरागस
निरपेक्ष प्रेम कहाणी इथे रंगली. एका मोठ्या साम्राज्याला जिकडे अंतर्गत कलहाचं ग्रहण लागलं होतं, त्यावेळी या वाड्यात कोणीतरी एका साध्वीने आपले काळे मणी नवरा गेल्यानंतरही उराशी घट्ट धरून ठेवले होते. एका विश्वासापोटी, मी परत येईन या आश्वासनापोटी. उरी बाळगली होती ती काळ्या मण्यांची दोरी. हे पार्वतीबाईंचं प्रेम, हे का नाही दिसत त्या तरुणाईला? मला वाटतं मला टाईम मशीन होता आलं ना, तर काशीबाईंची अग्निपरीक्षा दाखवायला खूप आवडेल. त्याने केलेला त्याग हा आत्ताच्या तरुण पिढीला त्यांच्या क्षणभंगूर नात्याला एक दिलेली चपराक ठरावी इतका मोठा आहे. ती पत्नी होती, पेशवीण होती, आणि नाही होती ती फक्त प्रियसी. युद्धभूमीवरच्या त्या सिंहाची प्रियसी होती मस्तानी, आणि काशीबाई होत्या एका चौकटीत बंदिस्त. पण म्हणून त्याचं प्रेम तसुभरीने कमी झाली, निष्ठाने कमी झाली. मस्तानी आणि रावबाजीच्या मृत्यूनंतर त्यांच्या प्रेमाचं प्रतीक तितक्याच प्रेमाने तितक्याच निष्ठेने काशीबाईंनी सांभाळलं. त्याला पेशवाईची नीती शिकवली. कैक वेळा त्याच्या डोळ्यात तिला मस्तानीचे आणि रावबाजीचे उत्कट क्षण दिसले असतील. पण कर्तव्यापुढे त्यांनी सारं नजरेआड केलं, आणि या भरल्या रिकाम्या दालनात एकाकीपणात त्या निष्ठेने राहिल्या. हे अग्निदिव्य हे का नाही साजरं करावं असं वाटत? जिकडे राजकारणात शनिवारवाडा होरपळत होता ना, तिकडे अजून एक जोडी या राजकारणाचं बळी होती, रमा आणि माधवाची. एका अग्नीची ज्योत होती रमा. सरळ साध्या सात्विक वातावरणात वाढलेली, तितकीच संयमी. नवऱ्याबरोबर अग्नीची सलगी करून आपल्या सोबतीला अंतर न देता 7 पावलांची भागीदारी तिनेही तर निभावली होती ना. जिकडे माधवरावांच्या मनामध्ये चिंतामणीची आरास चालू होती, तिकडे रमाने मात्र आपल्या मनी फक्त गजाननाचं स्मरण ठेवलं होतं, माधवरावांचं स्मरण ठेवलं होतं. त्यांच्या ह्या विणीला अनेक बंध आहेत, हे का नाही साजर होत? जिकडे नात्याच्या विणीला आनंदीबाई एक शाप होत्या, पण सत्ता आणि नवरा याच्या पलीकडे तर त्याही नव्हत्या. इथे प्रत्येकाची कथा निराळी, प्रत्येकाची व्यथा निराळी, आणि रावबाजीच्या पराक्रमा इतकीच रंगते ती मस्तानीची कहाणी. ती याच मातीत रंगून गेली बाजीरावाबरोबर, जिची अपेक्षा फक्त तिच्या नात्याचा स्वीकार व्हावा, मुठभर उंजळभर प्रेमाची होती. हेही पंट साजरा करता येईल ना? नानासाहेब आणि गोपिकाबाई यांच्या नात्याला अनेक पदर होते, न दिसणारे, न समजणारे. सत्ता आणि गादी काय काय करून घेते ना. नानासाहेब गेल्यानंतर पण गोपिकाबाईंचं राजकारणात लक्ष कमी नाही झालं होतं. ते एक व्यसन असतं, आणि ते व्यसन आयुष्य उद्ध्वस्त करून टाकतं. तरीही नवऱ्याची साथ आणि संसाराचा पाठ असा कसा गोपिकाबाईंनी नाही सोडला. आनंदीबाई आणि गोपिकाबाई दोघींनाही सत्ता हवी होती. पण यात होरपळून निघाला हा वाडा. पण तरीही त्या होरपळीबरोबर त्याने जे सुंदर सुंदर बंध आपल्याजवळ जपून ठेवले. नारायणरावांच्या पत्नीने त्यांच्या निधनानंतर हे सारे बंध तितक्याच ताकदीने निभावून नेलेत. ते फक्त शारीरिक बंधना पलीकडचं होतं म्हणूनच ना, नाहीतर सती जाणं हा एक मार्ग त्यांच्याकडे होताच. पण ते सतीचं वाण त्यांनी वागवलं, हे सारं सोपं नाही होतं. त्यामुळे या वाड्याचे अश्रू जरी आपल्यापर्यंत नाही आले ना, तरी या वाड्याच्या भिंतीला तुम्ही कान लावलात ना, तर त्यावेळची तरल गीतं तुम्हाला ऐकायला येतील. आणि मग हे असे दिवस शोधावे नाही लागणार, ते साजरे नाही करावे लागणार, ते साजरे होतील. आणि प्रत्येक घरात एक रमा माधवाची जोडी परत जन्माला येईल. नमस्कार.